नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक विधान केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे। दरम्यान जळगावमध्ये बोलताना आमदार रोहित पवारांनी खळबळजनक विधान केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करताना रोहित पवार म्हणाले, यांनी लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काही लोकांना हाताशी धरून अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतायत। भाजपच्या जवळ जो जातो, भाजप त्याला हळूहळू राजकीय दृष्ट्या जीवनातून संपवतो, हे आपल्याला माहित आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। एवढंच नाही तर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्तावच दिला नाही, असं विधान केलं आहे। पवार म्हणाले की मंत्रालयामध्ये कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम द्यायचं आहे याबाबत चर्चा होतात। नुकसानामुळे शेतकऱ्यांची काय परिस्थिती वाईट झाली आहे, आता शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार किती उदासीन आहे हे यावरून लक्षात येतं। एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहिल्यानगर दौऱ्यावर होते। यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की शेतकरी असतील, युवा वर्गातील बेरोजगार असतील, या सर्वांच्या बाबतीत केलेल्या घोषणांचा सरकारला विसर पडलेला आहे। 10,000 कोटी महाराष्ट्राला देत आहोत अशी घोषणा भाषणातून अमित शहा करतील अशी अपेक्षा होती, मात्र महाराष्ट्रासाठी कुठलीही घोषणा झाली नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं आमदार रोहित पवार म्हणाले। आमदार रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।